असे मस्त कुरकुरीत भजी झालेले आहेत. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. असे कुरकुरीत झालेले आहेत आणि कांदा घातल्यामुळे तर खूपच टेस्टी लागतात हे भजी. कोणतंही न पीठ वापरता आपण हे भजी बनवलेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. काहीतरी आपल्याला पावसात काहीतरी चटपटीत खावं वाटतं. चला तर मग आज कोणतंही पीठ न वापरता आपण मूग डाळीचे भरपूर कांदा घालून कुरकुरीत भजे बनवणार आहोत. तर मी इथं 1 वाटी डाळ भिजत घातलेली आहे. साधारण 3 तास झालेला आहे. डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. तर यामधलं आता आपण पाणी काढून घेऊया. इथं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे डाळीतलं. इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे डाळ घालून घ्यायची आहे. तर यामधली थोडीशी डाळ आपल्याला शिल्लक ठेवायची आहे अशीच. आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला याला झाकण लावून याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. जास्त बारीक पण पेस्ट केलेलं नाही, थोडंसं असं जाड रवाळ ठेवलेलं आहे मी. आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्सरमधून काढलेली डाळ बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मी. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 मोठे मी कांदे उभे कापून घेतलेले आहेत, असे पातळ, ते घालायचे आहेत आपल्याला. कोथिंबीर बारीक कापून घेतलेली घालायचे. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धनापूड, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आपल्याला, अख्खे जिरे घालायचे आहेत. त्यानंतर आपण जी अख्खी डाळ शिल्लक ठेवली होती भिजलेली मुगाची, ते घालायची आपल्याला. आता व्यवस्थित हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केलेली भजी खूप टेस्टी लागतात. अशा रिमझिम पावसात चहाबरोबर तर खूप छान लागतात. अशी कुरकुरीत होतात अशा प्रकारे केलेली भजी. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर आता तळायला घेऊया. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. जास्त पण कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं नाही, मीडियम हीटवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे. तर आता यामधलं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला भजी सोडायचे आहेत. जेवढे आपल्याला कढईत मावल तेवढीच भजी सोडायची आहेत. टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच हलवायचं नाही, अर्धा मिनिटभर तसंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला याला हलवायचं आहे. आता आपण याला हलवून घेऊया. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही आहे. मिडियम गॅसवर अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. अशा प्रकारची केलेली भजी खूप छान लागतात. करायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. असा मस्त कलर आलेला आहे आणि अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत भजी. तर आता आपण काढून घेऊया. आपण एका चाळणीमध्ये ही भजी काढून घेऊया, म्हणजे मग एक्स्ट्राचं तेल या चाळणीतून खाली येईल. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहेत आपली भजी. बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत.
आपली भजीसुद्धा तळून झालेली आहे, तर त्याबरोबर खायला आपण मिरच्या तळून घेऊया. मिरच्याला मी मधून कट मारून घेतलेला आहे. गरमागरम भजी आणि त्याबरोबर तळलेल्या मिरच्या खूपच छान लागतात. आपण काढून घेऊया. मिरच्या आपल्या तळलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता रिमझिम पावसात आपले मूग डाळीचे कांदा घालून केलेली कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. खायला खूपच टेस्टी लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.